नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला मी गांभीर्याने घेत नाही. विरोधक म्हटल्यावर टीका करणारच, मंत्री आदिती तटकरे यांचं वक्तव्य. हिंगोलीतील औंढा नागनाथ येथे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा. बांगर यांची दुग्धाभिषेक आणि आरती करून राज्यातील जनतेच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना. दिल्लीतील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ जालन्यात गांधी चमन येथे कॅन्डल आंदोलन. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी. हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे देवशयनी आषाढी एकादशी निमित्त पहाटेपासूनच भाविकांची गर्दी. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाची चोख व्यवस्था. मावळमधील देहूत आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा. फुलांच्या सजावटीने विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मनमोहक रूप प्राप्त. आषाढी एकादशी निमित्त धाराशिवमध्ये सावळ्या विठ्ठलाचं हिरवं रूप. 1 एकर पडीक जमिनीवर विठ्ठलाची प्रतिमेत नैसर्गिकरित्या उगवलेल्या गवताच्या सहाय्याने साकारले क्रॉप आर्ट. पवना धरण 97% भरलं. धरणातून 7000 क्युसेकने विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना हाय अलर्ट. नाशिकमधील उपनगरातील निवासी सोसायटीतील फ्लॅटवर मध्यवर्ती गुन्हे शाखेचा छापा. फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश. छाप्यात 3 पीडित महिलांची सुटका. नीट पेपर फुटी प्रकरणी रायगडमधील महाडमध्ये 2 दिवस ठिय्या आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची महाडमध्ये जोरदार मागणी. तहसीलदारांच्या उपस्थितीत आंदोलन स्थगित. विदर्भाचा प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमध्ये आषाढी एकादशी निमित्त उत्साहाचं वातावरण. श्रींचे मुखदर्शन आणि समाधी दर्शन घेण्याकरता भाविक आतुर. आषाढी एकादशी निमित्त वाशिमच्या विठ्ठल मंदिरात 4 बाय 8 फुटांची आकर्षक विठुरायाची रांगोळी. रांगोळीने वेधलं प्रत्येक भाविक भक्तांचं लक्ष. सिंधुदुर्गमधील सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे दुचाकी आणि कारमध्ये भीषण अपघात. एक तरुणी जागीच ठार तर तरुण गंभीर जखमी. नाशिकमध्ये बागलांच्या शेतकऱ्याची अनोखी विठ्ठल भक्ती. कांद्यावर रेखाटलं विठू माऊलीचं रूप. कांदामुळं भाजी या अभंगाचा साक्षात प्रत्यय. अहिल्यानगर मधील अकोल्यातील पांजरे येथे घरावर भूस्खलन. 4 कुटुंबाचे प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी स्थलांतरण. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही केवळ CJPचीच मागणी नाही, त्यांचा राजीनामा आम्हीही मागतोय. प्रधान पेपर फुटीतील आरोपी आहेत, संजय राऊत यांचं वक्तव्य. विलास गुले खून प्रकरणात सौरभ सोनवण्याचा आरोपीसोबत संपर्क झाल्याचं CDR मधून उघड. 7 दिवसात अटक न झाल्यास कुटुंबाचे आमरण उपोषणाचा इशारा. बीडमधील धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावर आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा. मनोज जरांगे यांच्या हस्ते महापूजा संपन्न. पटना येथे भिवंडी पोलिसांची मोठी कारवाई. TET परीक्षा पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. अंबरनाथ मधील काटाई कर्जत राज्य महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य. अपघाताचा धोका वाढला. नागरिकांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी. उल्हासनगरच्या कॅम्प 3 मध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भर रस्त्यात झाड अचानक कोसळले. घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.